फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण आज या ठिकाणी एक माहिती घेणार आहोत, ती म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा महाटेटच्या बारेमध्ये. म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ही आपण नुकतंच जे काही लोकसभेद्वारे चर्चेमध्ये जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री जे चौधरी म्हणून होते यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्यावरून अशी एक खात्री यामध्ये आलेली आहे की न्यायालयाने जो निर्णय दिलेला होता 1 सप्टेंबर 2015 रोजीचा, त्याला अनुसरून 2 वर्षाच्या आतमध्ये शिक्षकांना जर सेवेमध्ये राहायचं असेल तर ही शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट, पेपर सेकंड यानुसार ज्या उपलब्धतेनुसार किंवा ज्या आपल्या पर्यायानुसार पेपर आहेत ते आपल्याला पात्र होणे आवश्यक आहे. तर या सिलेबसवरती आपण नजर घेण्यापूर्वी एक लोकसभेद्वारे शिक्षा मंत्रालय, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय, भारत सरकार शिक्षा मंत्रालय स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग याच्यामध्ये अतारांकित प्रश्न संख्या 1606 उत्तर देण्याची तारीख 9 फेब्रुवारी 2026 आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद म्हणजे NCTE द्वारे हे दिशानिर्देश दिलेले आहेत. जसं की आपण बघितलं होतं की 2010 मध्येच आपल्याला एक 23 ऑगस्ट 2010च्याच NCTE द्वारे जे दिशानिर्देश करण्यात आलेले होते की RT ॲक्टचा जो 23वा कलम आहे त्या अंतर्गत शिक्षकांना एक शिक्षक पात्रता परीक्षा एक इतर पात्रतेसोबत आवश्यक आहे. म्हणून आता ती या ठिकाणी आपण पाहत आहोत. बघा, शिक्षामंत्री यांनी काय सांगितलं किंवा प्रश्न काय विचारला हे सगळं काही आहे याच्यामध्ये की 2011च्या पूर्वीच्या शिक्षकांनासुद्धा ती लागू होणार आहे का, की त्यावेळेस त्या कायदा जो लागू झाला त्याच्यानंतर लागू होणार आहे का, मग त्यापूर्वीचे जे शिक्षक होते त्यांनासुद्धा हे लागू करण्यात आलेलं आहे का, असे संबंधित प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेली होती. त्यामध्ये एकमेव उत्तर आणि उत्तराचा कल जो आहे तो या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. हे हिंदीमध्ये आहे पण मराठीमध्ये थोडंसं मी सांगतोय, तुम्हीसुद्धा वाचू शकता या ठिकाणी. अधिनियम 2009 की धारा 23 की उपधारा 1 के प्रावधानों के अनुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद NCTE ने 23 अगस्त 2010 को राजपत्र अधिसूचना द्वारा कक्षा 1 से 8 तक शिक्षक के रूप में नियुक्त के लिए पात्र होने के लिए न्यूनतम योग्यताएं निर्धारित की है. म्हणजे कमीत कमी क्षमता निर्धारित केलेल्या आहेत, जसं की TET पास करणे आवश्यक आहे. बघा, जो RT ॲक्ट होता आपला त्याच्याद्वारे 23व्या कलमानुसार एक न्यूनतम योग्यता किमान एक शिक्षकांची पात्रता त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेदांमध्ये शिक्षकांच्या संबंधित न्यायालयाने 142व्या प्रयोगांतर्गत कलमांतर्गत 5 वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी क्लिअर लिहिलेलं आहे. 5 वर्षापेक्षा अधिक जर सेवा राहिलेली असेल तर सेवेमध्ये राहण्यासाठी जे निर्णय दिलेला आहे कोर्टाने, तो कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या 2 वर्ष किंवा या अवधि के भीतर TET उत्तीर्ण कर सकते हैं, म्हणजे 2 वर्षाच्या आतमध्ये. तर ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना TET पास करण्यासाठी किंवा सेवानिवृत्त होण्यासाठी त्या ठिकाणी अनुमती दिलेली आहे. आणि जर पदोन्नती पाहिजे असेल, जर तुम्ही सेवेमध्ये आहात, सेवेमध्ये बनून राहिलेला आहात, पदोन्नती पाहिजे असेल तर त्या ठिकाणी पदोन्नतीसाठी सुद्धा तुम्हाला TET हवी आहे. TET जर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पदोन्नती घेता येणार नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्याला पदोन्नती करायची आहे किंवा आपल्याला प्रमोशन हवं आहे किंवा आपल्याला सेवेमध्ये टिकून राहायचं आहे, तर या ठिकाणी 2 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे 1 सप्टेंबर 2027 पर्यंत आपल्याला या ठिकाणी TET देणं किंवा TET पास होणं हे महत्त्वाचंच आहे असं या ठिकाणी नोंदवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या पूर्ण प्रश्नांमध्ये आपल्या सर्व ज्या काही प्रश्न असतील ते प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झाले असतील. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे. त्यामुळे आपण या ठिकाणी काय करत आहोत तर आपण आपल्या सर्व मित्रांकरिता या ठिकाणी माफक दरामध्ये आपण टेटची बॅच सुरू करणार आहोत. त्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी सुरुवात समजून घेऊया. त्यामध्ये 1 ते 8 पर्यंत शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता, त्यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. 1 ते 5 साठी प्राथमिक स्तर असतो आणि उच्च प्राथमिक स्तर 6 ते 8 साठी असतो, म्हणजे जे पदवीधर शिक्षक आहेत त्यांच्यासाठी.
आता दोन्ही पेपरचा सविस्तर अभ्यासक्रम संरचित स्वरूपात दिलेला आहे. त्यामध्ये 1 ते 5 साठी पेपर फर्स्ट आहे. एकूण गुण 150 असतात. त्यामध्ये प्रत्येक गुण 1 मार्काला 1 असतो. 2 तास 30 मिनिटे त्या ठिकाणी अवधी आहे. बालविकास आणि शिक्षणशास्त्र यामध्ये 30 गुण आपण लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यासाठी याच्यामध्ये अभ्यासक्रम जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. बालविकासाची संकल्पना 0 ते 11 वर्ष आहे. विकासाच्या टप्प्यानुसार वैशिष्ट्ये आहेत. शिकण्याच्या संकल्पना व सिद्धांत देखील आहेत. यामध्ये पियाजे, व्यांगोत्स्की, क्रोहोलबर्ग, स्किनर आणि यांच्या व्यतिरिक्त जे इतर संशोधक आहेत किंवा बालमानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी जे काही बालकांच्या बाबतीमध्ये गोष्टी मांडलेल्या आहेत त्यावरती प्रश्न आपल्याला त्यावरती विचारण्यात येतात. बुद्धिमत्ता, IQ, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व विकास, समावेशक शिक्षण या गोष्टी या बालमानसशास्त्रामध्ये येतात. पुढे विशेष गरजा असलेली मुलंसुद्धा त्यामध्ये आहेत आणि अध्यापन पद्धती व मूल्यांकन म्हणून सुद्धा कंटेंट बालमानसशास्त्रामध्येच इन्क्लूड करण्यात आलेला आहे. सदरील हा विषय पेपर फर्स्ट आणि सेकंडसाठी कंपल्सरी आहे. भाषा ही सुद्धा त्या ठिकाणी कंपल्सरी आहे, परंतु तुम्ही जर माध्यम म्हणून हिंदी घेतलेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी भाषा ही हिंदी आणि मराठी द्वितीय भाषा म्हणून मराठी हा पेपर भरते वेळेस तुम्ही काळजीपूर्वक जर भरला तर इंग्लिश ऑप्शन तुमचा निघून जाईल आणि हिंदी माध्यमातून तुम्ही जर पेपर टाकला तर त्या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज हिंदी, सेकंड लँग्वेज मराठी आणि जे कंपल्सरी बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास हे पेपर फर्स्टसाठी कंपल्सरी सब्जेक्ट्स तुम्हाला येणार आहेत. भाषेमध्ये भाषेच्या अध्यापन पद्धती, व्याकरण घटक, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार, वाचन व आकलन, लेखन कौशल्य, भाषा विकासाच्या अडचणी हे प्रश्न त्यामध्ये येतील. भाषा सेकंडमध्ये जर बघितलं आपण तर इंग्रजी व्याकरण, टेन्स वाईज प्रिपोजिशन्स आहेत, कंप्रेशन आहे, लँग्वेज स्किल आहे, टीचिंग ऑफ इंग्लिश आहे आणि एरर डिटेक्शन आहे. हे संबंधित घटकांवरती 30 प्रश्न आपल्याला विचारण्यात येत असतात. ठीक आहे. आता पुढे 30 गुण जे आहेत हे 1 ते 5 स्तरावरील विषयांसाठी संख्या पद्धती, बेरीज वजाबाकी, अपूर्णांक, लांबी, वजन, वेळ, क्षेत्रफळ, घनफळ, डाटा हाताळणी असेल आणि गणित अध्यापन पद्धती असेल यावरती प्रश्न विचारण्यात येत असतात. सदरील स्तर हा जो आहे हा 5वी ते 8वीची गणितंसुद्धा यामध्ये 1 ते 5 साठी विचारलेली आहेत. ठीक आहे. त्याची अचूकता, वेग हा तुमचा असला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पर्यावरण अभ्यासामध्ये बघा 30 प्रश्न आहेत. 30 गुण आहेत. कुटुंब व समाज, अन्न पाणी, निवास, वनस्पती व प्राणी, नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्यावरण संवर्धन आणि EVS अध्यापन पद्धती यावरती प्रश्न विचारण्यात येतात. 5वी ते 8वीमध्ये जे परिसर अभ्यासाशी संबंधित घटक आहेत त्या घटकांवरती प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले आहेत. पेपर सेकंडचा अभ्यासक्रम जर आपण समजून घेतला तर इयत्ता 6वी ते 8वीसाठी 150 प्रश्न 150 गुण 2.5 तासामध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. यामध्ये बालविकास व शिक्षणशास्त्र यामध्ये 30 गुण देण्यात आलेले आहेत. या 30 गुणमध्ये पेपर 1 प्रमाणेच 11 ते 14 वर्ष वयोगट लक्षात घेऊन किशोरवयीन विकास, शिक्षणातील समस्या, समावेशक शिक्षण, पुढे नंतर शिक्षणातील मूल्यांकन पद्धती आणि पेपर 1 मधील बालमानसशास्त्र म्हणजे पेपर 1 मधील जो बालमानसशास्त्राचा भाग आहे हा पेपर सेकंडमध्ये तो जशास तसा आलेला आहे, परंतु त्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी जसं की किशोरवयीन विकास, शिक्षणातील समस्या या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत आणि त्या संबंधित संशोधकांनी लावलेल्या काही शोध असतील किंवा जे काही सिद्धांत असतील त्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. भाषा 1 मध्ये प्रगत व्याकरण आहे, वाचन आकलन आहे, अध्यापन पद्धती आहे, भाषा कौशल्य विकास आहे. म्हणजे तुम्हाला हे 8वी ते 10वीच्या स्वरूपामधलं विचारण्यात आलेलं आहे. भाषा सेकंडमध्ये ॲडव्हान्स ग्रामर, पेडागॉजी ऑफ लँग्वेज टीचिंग, कॉम्प्रेशन आणि लँग्वेज स्किल आहेत. त्यामध्ये विषय विशेष 60 गुण. गणित आणि विज्ञानाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर बीजगणित, रेषाकोन, त्रिकोण, प्रमाण, व्यस्त प्रमाण, सांख्यिकी, क्षेत्रफळ व घनफळ अशा स्वरूपामध्ये गणित व विज्ञानाची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. आता शिक्षक पात्रता परीक्षा यामध्ये विज्ञान, यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेली आहेत आणि या सर्व प्रश्नांचा सराव आपण आपल्या क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये सुद्धा आणि डिटेल लेक्चर्समध्ये सुद्धा करणार आहोत. यामध्ये सोशल सायन्स टीचर्ससाठी सुद्धा म्हणजे सामाजिक शास्त्र हा विषय जो आहे त्यामध्ये बघा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र यामधील मूलभूत संकल्पना या विचारण्यात आलेल्या आहेत. आता ज्यांचा त्या ठिकाणी सायन्स आणि मॅथ म्हणून जो पार्ट असेल, आता बघा पेपर सेकंडमध्ये ऑप्शन्स आहेत 2 विषयांचे.
एक आहे त्यामध्ये विज्ञान आणि गणित म्हणजेच सायन्स व मॅथ अशा पद्धतीचे 60 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला पेपर सेकंडमध्ये विचारण्यात येतील. म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी 2 पेपरमध्ये लँग्वेज म्हणजे विषय कुठला निवडलेला आहे हा पेपर सेकंडमध्ये तुम्ही विज्ञान व गणित निवडू शकता आणि सेकंड पेपरसाठी म्हणजे सेकंड विषय जो आहे हा समाजशास्त्र आहे, त्यामध्ये 60 प्रश्न हे घेऊ शकता. आता त्या समाजशास्त्रामध्ये जे काही घटक आपण या ठिकाणी बघितलेले आहेत, जसं गणित आणि विज्ञानाचं आहे तसं समाजशास्त्रामध्ये जर बघितलं तर 60 प्रश्न हे सामाजिक शास्त्रामध्ये आहेत. त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, ह्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये विचारण्यात येतील. आणि हे संबंधित सर्व पुस्तकं जे आहेत आपले हे 8वी ते 10वी पर्यंतच्या सर्व पुस्तकांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर परीक्षेचं स्वरूप जे आहे यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. खुल्या प्रवर्गासाठी 60% आणि राखीव प्रवर्गासाठी 55% आहेत. म्हणजे 90 गुण हे खुल्या प्रवर्गासाठी आहेत आणि 82 गुण जे आहेत हे राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किंवा शिक्षकांसाठी आहेत. त्यामुळे सर्वांनी या अभ्यासक्रमाच्या सूचनेबाबत 1ली ते 8वीची सर्व मराठी पाठ्यपुस्तके आहेत, बालविकासासाठी DED BEDच्या नोट्स असतील, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतील आणि टेट पेडॅगॉजीवर विशेष भर या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला या ठिकाणी एक्झाम कशी निघेल याकरिता आपण मार्गदर्शन करणार आहोत. खास करून आपण मार्गदर्शन या 3 विषयामध्ये जास्त होणार आहे. आपलं बालमानसशास्त्र याच्या PDF स्वरूपातील नोट्ससुद्धा तुम्हाला मिळतील आणि याच्यावरचे डिटेल्स लेक्चरसुद्धा मिळतील. त्यामध्ये तुम्हाला सराव प्रश्न उत्तराचा सुद्धा क्वेश्चन विथ आन्सर सेशन्स स्पष्टीकरणासहित तुम्हाला मिळतील आणि त्याच्या नोट्स देखील मिळतील. तसेच बालविकासासाठी त्या DEDच्या नोट्स ज्या आहेत त्या आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की त्या तुम्हाला PDF द्वारे मिळून जातील. जे आपण या ठिकाणी आपले चॅनल्स मेंबर्सशिप जॉईन करणारे आहेत त्यांना तर आपण PDF त्या ठिकाणी मोफत देतच असतो. परंतु जो आपण या ठिकाणी बॅच आपण एक लाईव्ह स्वरूपामध्ये सुद्धा आपली बॅच राहणार आहे, त्या लाईव्ह स्वरूपाच्या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला 24x7 आवर्स तुम्हाला ज्यावेळेस तो ID आणि जॉईनिंग मिळणार आहे त्यावेळेस तो सिलेबस तुम्ही व्हिडिओ स्वरूपामध्ये ऑफलाईन व्हिडिओ, लाईव्ह व्हिडिओ आणि तसेच PDF सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे बालमानसशास्त्र असेल, पुन्हा गणिताबद्दल एव्हाना तुमचा पेपर सेकंड असेल किंवा पेपर फर्स्ट असेल, या पूर्ण गणिताबद्दलची रिव्हिजन आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि 101% तुम्हाला त्यामध्ये 30 आउट ऑफ कमीत कमी हे 25 क्वेश्चन्स तुमच्या बरोबरच येतील अशा स्वरूपाचं आणि एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्सचा सराव आपण या ठिकाणी तुमच्याकडून करून घेणार आहोत. प्रश्नपत्रिका जसं आपण सोडणार आहोत त्यात तुम्हाला त्या YouTubeवरती फ्री ऑफ कॉस्ट बघायलाच मिळतील आणि टेट पेडॅगॉजीवरती जे विशेष भर आहे तो देखील आपण आपल्या क्लासमध्ये त्या ठिकाणी सांगणार आहोत. फक्त आपण या ठिकाणी 9975163227 या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्याला जी काही गोष्ट सांगायची आहे ती व्हॉट्सअपवरती आपण त्या ठिकाणी सांगायची आहे, जेणेकरून आपल्याला व्हॉट्सअपवरच आपल्याला या बॅचची जॉईनिंग डिटेल्स देण्यात येईल आणि संबंधित ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. ज्याचा व्हॉट्सअप त्या ठिकाणी येणार आहे त्या व्हॉट्सअपवरती आपण पूर्ण बॅच त्या ठिकाणी त्यांना कशा पद्धतीने कंडक्ट होणार आहे ते आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. आपण त्या ठिकाणी जॉईन केल्यानंतर आपल्याला एक ID दिला जाईल, त्यानुसार कंटिन्यू आपण त्या ठिकाणी लाईव्हसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकता आणि जर तुम्हाला त्या टायमिंगवरती लाईव्ह येता येत नसेल तर तो लाईव्ह लेक्चरसुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला क्वालिटी लेक्चर्स जे आहेत हे ऑफलाईन स्वरूपातसुद्धा तुम्हाला पाहता येणार आहेत. त्यामुळं लाईव्ह प्लस तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्ससुद्धा त्या ठिकाणी पाहता येतील. त्यामुळे तुमचा सिलेबस वाईज PDF नोट्स असतील किंवा एक्झाम्ससाठी तुम्हाला आवश्यक प्रश्नांचा सराव जर करायचा असेल तर त्यासाठी पेपरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात येतील. फक्त तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअप करायचं आहे. बॅच संबंधित माहिती आपण ताबडतोब त्या ठिकाणी देणार आहोत. यापूर्वीची केंद्रप्रमुखाची जी बॅच होती त्याला भरभरून प्रतिसाद आमचा मिळालेला होता. नियर अबाउट 350 या ठिकाणी मेंबर्स आपल्या KPच्या बॅचमध्ये होते आणि त्याबाबत जाता जाता एक या ठिकाणी सांगायचं आहे की KPची जी एक्झाम झालेली होती त्या KPच्या एक्झाम्सचा 135+ हा सेफ स्कोअर आहे असं आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे.
यापूर्वी देखील आपण बऱ्याच मेंबर्स ग्रुपमध्ये सांगितलेलं देखील होतं. आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील बनवण्यात आलेला होता. त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की आपल्याला 135+ हा सेफ स्कोअर आहे. जिल्ह्यानुसार तो स्कोअर कमी जास्त होणार देखील आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्याच टेट जे धारक आहेत, कारण ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम जी दिलेली आहे KPची, त्यामध्ये टेट पास नसणारे देखील बरेच जण होते. त्यामुळे टेट पास असणाऱ्यांना त्या ठिकाणी जॉईनिंग देणार आहेत. त्यामुळे ही TETची अट असल्यामुळे, कारण नोटिफिकेशन काढलेलं आहे कोर्टाच्या निर्णयाद्वारे, आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस KPचा फॉर्म हा अपडेट करायचा होता त्यावेळेस त्या ठिकाणी किमान अर्हतेमध्ये टेट पास किंवा टेट आवश्यक आहे उत्तीर्ण, हे त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं होतं. त्यामुळं त्यानुसार तुम्हाला ही टेटच्या उमेदवारांनाच, टेट पास उमेदवारांनाच त्या ठिकाणी पोस्टिंग देईल. त्यामुळे मे बी हे मेरिट या ठिकाणी कमीसुद्धा होऊ शकतं. जास्त तर नाही होणार, पण कमीसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे हा सेफ स्कोअर आहे. त्यामुळे आपण आपल्या नियमित आपण जो केलेला सराव आहे, किंवा आपण आपल्या चॅनलवरती जो भरभरून प्रतिसाद किंवा मेंबर्स लोकांनी ज्या कमेंट्स दिलेल्या आहेत, त्याबद्दल आपण सर्व टीमच्या वतीने आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपण ज्यावेळेस KP ऑर्डर आपल्याला मिळेल त्यावेळेस नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आपण या ठिकाणी त्यांच्या नावासहित आपण ते पब्लिक करूया आणि अभिनंदन देखील करूया. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. सर्वांनी व्हॉट्सअप करा. लवकरच आपण या ठिकाणी आपल्या टेट बॅचचे आयोजन करणार आहोत, आणि ही टेटची बॅच एकदम नियर अबाउट आपली जी आहे ही लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत. आपल्याला या ठिकाणी आपले 100 कॅन्डिडेट्स जे आहेत, हे सर्वात महत्त्वाचे अगोदरचे आहेत, ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि हे फीसचं स्ट्रक्चर जे आहे हे पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. यामध्ये आपण माफक दरामध्येच हे व्हिडिओ किंवा हे क्लास घेणार आहोत. त्यामुळे निश्चिंत रहा. पासिंग किंवा टेट पास करणे हे आपल्या या ठिकाणी याचं मिशन आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेची भीती कमी होणं आणि शिक्षकांमध्ये ज्ञानाचा प्रसार किंवा ज्ञानाबद्दल त्या ठिकाणी माहिती होऊन त्यांचा विश्वास हे ठेवणं, हे या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्यामुळे आपण निश्चिंत राहा. व्हॉट्सअपला आपल्याला जी PDF मिळेल त्या PDFमध्ये आपल्याला सर्व काही माहिती, एव्हाना क्लासच्या फीस संदर्भात सुद्धा माहिती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण 9975163227 वरती नक्कीच त्या ठिकाणी व्हॉट्सअप करू शकता. त्याचा ग्रुप देखील बनवला जाईल, आणि त्या ग्रुपमध्ये सुद्धा वेळोवेळी आपण डिस्कस महत्त्वाचं करणार आहोत. ठीक आहे, तर येणाऱ्या जून आणि जुलैमध्ये होणारी जी टेट एक्झाम आहे, त्या टेट एक्झामसाठी आपण प्रिपरेशन करायला तयार व्हायचं आहे. आणि पहिल्याच दमामध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले नव्हते पूर्वी, त्यांनी आता फॉर्म भरल्यावरती पहिल्याच दमामध्ये त्यांना पास होण्यासाठी एक जिद्द आपण अंगी बाळगायची आहे, आणि आमच्यासोबत या ठिकाणी जुडायचं आहे. ठीक आहे, तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.